हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स सायन्स 1 स्टँडर्ड 10 लेक्चर नंबर 12. आणि आता आपण लक्षामध्ये घेणार आहोत एक्झोथर्मिक प्रोसेस अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन. याच्या आधीच्या पिरियडला आपण एंडोथर्मिक विषयी माहिती बघितली होती. एंडो मीन्स इन, थर्म मीन्स हीट. ज्या रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब होते त्याला आपण एंडोथर्मिक म्हटलं होतं. आज आपल्याला एक्झोथर्मिक बघायचं आहे. एक्झो म्हणजे बाहेर पडणे. तर ज्या रिॲक्शनमध्ये एनर्जी बाहेर पडते त्याला एक्झोथर्मिक असं आपण म्हणणार आहे. मग एक्झोथर्मिक व्हेअर द हीट इज रिलीज, व्हेअर द हीट इज गिव्हन आउट, इव्हॉल्व ऑर लिबरेटेड, असे वेगवेगळे शब्द आपल्याकडे आहेत. तर चला आपण बघू पहिले एक्झोथर्मिक प्रोसेस. व्हॉट इज एक्झोथर्मिक प्रोसेस? इट इज द फिजिकल चेंज. प्रोसेस म्हटल्यानंतर लक्षात घ्या तो फिजिकल चेंज आहे. नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म, ओनली फिजिकल स्टेट मे चेंजेस. तर एक्झोथर्मिक प्रोसेस इज द फिजिकल चेंज ड्युरिंग विच हीट इज रिलीज ऑर गिव्हन अवे. ज्या दरम्यान हीट दिली जाते, सोडून दिली जाते, बाहेर पडते, रिलीज होते, असा जो फिजिकल चेंज आहे ज्यात हीट बाहेर पडते त्याला आपण एक्झोथर्मिक प्रोसेस असं म्हणणार. ड्युरिंग धिस नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म, it leads to rise in temperature. It leads to rise in temperature. चार मुद्दे. एक्झोथर्मिक प्रोसेस बघतोय आपण. हीट रिलीज होणार. त्याच्या आधी पहिला मुद्दा फिजिकल चेंज आहे. दुसरा मुद्दा हीट इज गिव्हन अवे, हीट इज रिलीज. तिसरा मुद्दा नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म. आणि चौथा मुद्दा इट लीड्स टू राईज इन टेम्परेचर. इट लीड्स टू राईज इन टेम्परेचर. असे चार मुद्दे आपण दिलेले आहेत. फिजिकल चेंज आहे, हीट इज रिलीज आहे, त्याच्यानंतर नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म अँड इट लीड्स टू राईज इन टेम्परेचर. हीट इज रिलीज ऑर गिव्हन अवे. आणि मग आता एक्झाम्पल बघा. सोडियम हायड्रॉक्साईडला आपण वॉटरमध्ये टाकलं तर तो डिझॉल्व्ह होतो. तर डिझॉल्विंग ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड टेक्स प्लेस बाय द रिलीज ऑफ हीट. सोडियम हायड्रॉक्साईड जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो तेव्हा हीट इव्हॉल्व होते, हीट रिलीज होते. म्हणजेच डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. दुसरं, वॉशिंग सोडा, डिटर्जंट याला पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला त्या ठिकाणी ॲक्वियस सोल्युशन ऑफ वॉशिंग सोडा ऑर डिटर्जंट मिळाल्याचं दिसून येतं. या दरम्यान सुद्धा हीट बाहेर पडल्याचं आपल्याला लक्षामध्ये येतं. तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये जेव्हा आई वॉशिंग सोडा किंवा डिटर्जंट पाण्यामध्ये टाकते आणि फिरवते, त्याला ढवळते नीट, त्याच्यानंतर हात जे आहे ते हात त्या ठिकाणी असे आखडल्यासारखे होऊन जातात. कारण हीट जी निर्माण झालेली असते त्याचा परिणाम हातावरती झालेला असतो. म्हणजेच वॉशिंग सोडा किंवा डिटर्जंट पाण्यामध्ये डिझॉल्व करणे ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, कारण या दरम्यान हीट रिलीज होत असते. तिसरा, डिझॉल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इन वॉटर. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड घेतलं, पाण्यामध्ये टाकलं तर इट डिझॉल्व्स बाय द रिलीज ऑफ हीट. म्हणजे ती सुद्धा एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडला पाण्यामध्ये टाकणे, सल्फ्युरिक ॲसिडला पाण्यामध्ये टाकणे, वॉशिंग सोडा डिटर्जंटला पाण्यामध्ये टाकणे, या दरम्यान हीट रिलीज होते. म्हणून या सगळ्या एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपण सांगणार आहे. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडला जेव्हा आपण वॉटरमध्ये ॲड करतो तेव्हा धिस ॲडिशन मस्ट बी कॅरिड आउट स्लोली विथ अ कॉन्स्टंट स्टरिंग. हळूहळू सल्फ्युरिक ॲसिडला पाण्यामध्ये टाका. सल्फ्युरिक ॲसिडला हळूहळू पाण्यामध्ये टाका, स्लोली विथ अ कॉन्स्टंट स्टरिंग. त्याच्यामुळे काय होतं, ॲट अ टाइम कमी हीट रिलीज झाल्याचं दिसतं. रिलीज होते भरपूर हीट, पण ॲट अ टाइम थोडी थोडी रिलीज झाल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे कुठलाही धोका निर्माण होत नाही. पण जर का चुकून तुम्ही उलट केलं, वॉटरला जर का तुम्ही सल्फ्युरिक ॲसिडमध्ये टाकलं तर हे टाकणं चुकीचं आहे. तर असं जर का केलंच एखाद्यानी तर ते सल्फ्युरिक ॲसिडच्या कॉन्टॅक्टमध्ये वॉटर येताच त्या पाण्याचं वेगाने एव्हॅपोरेशन होतं आणि चरकन त्या ठिकाणी सल्फ्युरिक ॲसिड उडतं आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतो. आणि त्यामुळे कधीही वॉटरला ॲसिडमध्ये ॲड करायचं नाही. नेव्हर ॲड वॉटर इन टू ॲसिड बट ॲड ॲसिड इन टू वॉटर अँड दॅट ॲडिशन मस्ट बी स्लो विथ अ कॉन्स्टंट स्टरिंग. मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. व्हाय वन मस्ट ॲड ॲसिड इन टू वॉटर? बिकॉज टू अवॉइड द ॲक्सिडंट. आपण ॲसिडला वॉटरमध्ये टाकतो याच्या मागचं कारण आपल्याला तिथे कुठलाही अपघात होऊ द्यायचा नाही. किती एक्झाम्पल घेतले आहेत? 3.
सोडियम हायड्रॉक्साईड, वॉशिंग सोडा, डिटर्जंट, सल्फ्युरिक ॲसिडचं डिझॉल्युशन इन वॉटरच्या दरम्यान हीट रिलीज होते, म्हणून या एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. 4 मुद्दे कोणते? फिजिकल चेंज आहे, हीट रिलीज होते, नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म अँड इट लीड्स टू राईज इन टेम्परेचर. आता आपल्याला एक्झोथर्मिक रिॲक्शनकडे लक्ष द्यायचं आहे. व्हॉट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन? इट इज द केमिकल रिॲक्शन, दॅट इज इट इज द केमिकल चेंज in which heat is released by the reactant and get converted into product. Heat is release. या ठिकाणी रिॲक्टंट हीटला रिलीज करतो आणि तो कन्व्हर्ट होत असतो प्रॉडक्टमध्ये. हीट इज रिलीज बाय द रिॲक्टंट अँड गेट कन्व्हर्टेड इन टू प्रॉडक्ट. हिअर न्यू सबस्टन्स इज फॉर्म अँड इट लीड्स टू राईज इन टेम्परेचर. इथे पण 4 मुद्दे आहे. पहिला मुद्दा हा केमिकल चेंज आहे. दुसरा मुद्दा रिॲक्टंट हीटला काय करतो? रिलीज करतो अँड गेट कन्व्हर्टेड इन टू प्रॉडक्ट. या ठिकाणी नवीन सबस्टन्स तयार होतो अँड इट लीड्स टू राईज इन टेम्परेचर आहे. उदाहरण घेऊ आपण. पहिलं उदाहरण आहे, क्विक लाईमला म्हणजे कॅल्शियम ऑक्साईडला, चुन्याला पाण्यामध्ये आपण टाकलं तर तुम्हाला स्लेक लाईम कॅल्शियम हायड्रॉक्साईड मिळतो विथ अ रिलीज ऑफ हीट. रिॲक्शन याच्या आधी झाली आपली. Quick lime, that is calcium oxide, when dissolved in water, then we get slake lime with the liberation of heat. That's why this is exothermic reaction. का बरं? कारण न्यू सबस्टन्स तयार झाला आहे आणि हीट रिलीज झाली आहे. केमिकल चेंज आहे हा आणि हीट रिलीज झाली आहे म्हणजे एक्झोथर्मिक रिॲक्शन. दुसरं, कुठलीही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन घ्या, म्हणजे कुठलीही ॲसिड आणि बेसमधली रिॲक्शन घ्या. टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर, इट रिलीजेस हीट. It means it is an exothermic reaction. Every neutralization reaction, that is every reaction between acid and base, is a neutralization reaction and it is the exothermic reaction. तिसरं, fermentation. आपल्या घरी कुरड्या वगैरे केल्या जातात, त्याच्याकरता फर्मेंटेशनची प्रोसेस, सडवण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी केली जात असते. किंवा अल्कोहोल जेव्हा ऑर्गॅनिक मॅटरपासून करतात तेव्हा पण फर्मेंटेशन केलेलं असतं, त्या दरम्यान सुद्धा हीट रिलीज होते. तर इट इज द एक्झोथर्मिक रिॲक्शन. फर्मेंटेशन इज ऑल्सो अ एक्झोथर्मिक रिॲक्शन. त्याच्यानंतरचं महत्त्वाचं उदाहरण आहे बघा, कार्बोहायड्रेट. उदाहरणार्थ राईस, पोटॅटो, सॅगो, दे आर कन्सिडर्ड ॲज अ मेजर सोर्स ऑफ एनर्जी इन अवर डाएट. आपल्या डाएटमध्ये एनर्जी देणारे महत्त्वाचे घटक म्हणजे कार्बोहायड्रेट आहे. राईस, पोटॅटो, सॅगो हे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती एनर्जी डाएटच्या माध्यमातून देत असतात. जेव्हा कार्बोहायड्रेटला आपण खातो त्यावेळेला ड्युरिंग डायजेशन कार्बोहायड्रेट ब्रोकन इनटू ग्लुकोज. कार्बोहायड्रेट ब्रेक होतात आणि ग्लुकोज देतात. ग्लुकोज पोटामध्ये तयार झालं की आधीच आपल्या शरीरामध्ये असणारं जे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन ग्लुकोजपासून काय प्रोड्यूस करतं? एनर्जी. इट मीन्स ड्युरिंग धिस एनर्जी इज रिलीज. म्हणजे ही सुद्धा एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. काय झालं होतं? कार्बोहायड्रेटला आपण खाल्लं, त्या डायजेशनच्या दरम्यान ग्लुकोज तयार झालं. हे बघा ग्लुकोज C6H12O6 याला शरीरामध्ये असणाऱ्याच ऑक्सिजन सोबत त्याची रिॲक्शन झाली, ज्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. आणि ऑक्सिडेशन झाल्यामुळे CO2H2O तयार होतो आणि त्याचबरोबर एनर्जी सुद्धा तयार होते आणि या एनर्जीच्या जोरावरतीच आपण दिवसभराचे कामं करू शकतो. ॲज ड्युरिंग धिस एनर्जी इज रिलीज, इट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. वाक्यात बसू आपण. कार्बोहायड्रेट लाईक राईस, पोटॅटो, सॅगो आर मेजर सोर्स ऑफ एनर्जी इन अवर डाएट. These carbohydrates are broken into glucose during digestion. काय म्हटलंय? These carbohydrates are broken into glucose during digestion. These glucose reacts with oxygen present in our body and produces energy. This is exothermic reaction. Chemically, glucose reacts with the oxygen present in our body, gives us carbon dioxide, water with a release of energy, and as the energy is released, it is exothermic reaction. या ठिकाणी पुन्हा आपल्याला डिफरन्स महत्त्वाचा असेल. डिफरन्स आणि सिमिलॅरिटी दोन्ही बघू आपण. जे हिरवी अंडरलाईन आहे ती सिमिलॅरिटी आहे. एक्झोथर्मिक प्रोसेस, एक्झोथर्मिक रिॲक्शन, हीट इज रिलीज अँड इट लीड्स टू राईज इन टेम्परेचर. आणि डिफरन्स काय आहे? एक्झोथर्मिक प्रोसेस हा फिजिकल चेंज आहे, तर एक्झोथर्मिक रिॲक्शन हा केमिकल चेंज आहे. एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म, तर एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये न्यू सबस्टन्स इज फॉर्म आहे. ठीक आहे की नाही? आता ओव्हरऑल एक गोष्ट लक्ष द्या, मी तुमच्यासमोर काही प्रश्न मांडतोय, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जमली पाहिजेत.
पहिला डिफरन्स बिटवीन एक्झोथर्मिक प्रोसेस एक्झोथर्मिक रिॲक्शन, एंडोथर्मिक प्रोसेस एंडोथर्मिक रिॲक्शन. तिसरा डिफरन्स एक्झोथर्मिक प्रोसेस एंडोथर्मिक प्रोसेस. चौथा डिफरन्स एक्झोथर्मिक रिॲक्शन एंडोथर्मिक रिॲक्शन. किती डिफरन्स झाले? 4. त्याच्या पुढला प्रश्न, या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल देतील आणि विचारतील सांगा ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे का एक्झोथर्मिक प्रोसेस आहे की एंडोथर्मिक प्रोसेस आहे का एंडोथर्मिक रिॲक्शन आहे, एक्झाम्पल देऊन. किंवा काही वेळा म्हणतील की खालीलपैकी कोणती एक्झोथर्मिक प्रोसेस आहे सांगा, खालीलपैकी कोणती एक्झोथर्मिक प्रोसेस आहे सांगा. अशा पद्धतीचे प्रश्न हे येऊ शकतात. म्हणून एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक, मग ती प्रोसेस असो की रिॲक्शन असो, यांचे एक्झाम्पल ज्याचे त्याचे व्यवस्थित लक्षात ठेवणं आवश्यक आहे. याच्यावरती बोर्डामध्ये फार महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो. किंबहुना हे नंतर 11वी-12वीमध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं आवश्यक आहे. तर प्रश्न समजले आहेत. डिफरन्सवर क्वेश्चन आहे, एक्झाम्पल देतील, काय आहे ते विचारतील, किंवा एखादी प्रोसेस देऊन खालीलपैकी कोणते एक्झाम्पल आहेत त्याचे ओळखा म्हणतील, किंवा 5-6 उदाहरणं देतील आणि याच्यामध्ये चूज करा की कोणतं एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, एंडोथर्मिक प्रोसेस आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन आहे, हे तुम्हाला चूज करायला सांगतील. ज्याचे एक्झाम्पल व्यवस्थित पाठ असतील तो व्यवस्थित त्याच्यामध्ये लिहू शकणार आहे. आणि म्हणून सगळ्या रिॲक्शनचा चार्ट आपल्याला तयार करायचा आहे. त्याची सुरुवात तुम्ही निश्चितपणे केलेली असेलच. लक्षात येत आहे ना हे? तर समजत असेल तर त्या ठिकाणी कॉमेंटमध्ये तशी एक्सप्लेनेशन द्या. थँक्यू.